काहीतरी चमचमीत खाण्याचा मूड झाला आहे. चला तर मग बनवूया आजची रेसिपी. एक वाटी घेतला आहे बासमती तांदूळ. तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि 15 मिनटं भिजवायला ठेवायचा. तोपर्यंत आपण इकडे भाज्या कापून घेऊया. आपण इथे खोबरं, लसूण, अद्रक बारीक करून घेतला आहे. कांदा, बटाटा, टोमॅटो, शिमला मिर्च, कढीपत्ता, खडा मसाले आणि एक हिरवी मिरची घेतली आहे. कुकर गरम झाल्यावर त्यामध्ये 2 पळ्या तेल घालायचं. तेल चांगलं तापून द्यायचं. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतडून द्यायची. त्यानंतर घालणार आहोत आपण अर्धा चमचा जिरा. जिराही छान तडतडून द्यायचं. नंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत खडा मसाले जे आपण साईडला काढून ठेवले होते. तमालपत्र राहिलं होतं ते घालून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये घालायचा कढीपत्ता. ते छानसं असं हलवून घ्यायचं. नंतर त्यात घालायचा कांदा छान असा परतून घ्यायचा. त्याला थोडासा गुलाबीसर कलर येऊन द्यायचा. त्याने काय होतं, कांद्याची थोडीशी गोडी उतरते मसाले भातात. आता आपला कांदा गुलाबीसर झाला आहे. आता आपण त्यामध्ये घालूया चिमूटभर हिंग. हिंग घातल्यानंतर तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालूया एक हिरवी मिरची जी आपण कापून ठेवली होती, तिला कट मारून घ्यायचं. नंतर अद्रक, लसूण, खोबऱ्याचं जे कुटलेलं वाटण आहे ते आपण त्यात टाकून घ्यायचं. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्याने काय होतं, लसणाचा आणि अद्रकचा जास्त वास येत नाही. ते व्यवस्थित असं तेलात परतून घ्यायचं. त्यानंतर आपण जे कापून ठेवलेल्या भाज्या होत्या, म्हणजे आपलं बटाटा, टोमॅटो, शिमला मिर्च, तीही त्यात घालून घ्यायची. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यात कोबीही घालू शकता. आता ते मस्त असं मिक्स करून घेतलं. त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं. मीठही छान असं मिक्स करून घ्यायचं. मीठ घातल्यावर ते 2 मिनटं असं छान असं शिजून द्यायचं. छान असं मिक्स झाल्यानंतर बघा त्याला कलरही खूप छान आला. आता त्यात आपण घालणार आहोत 1 चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि एकदम थोडासा असा कांदा लसूण मसाला आपण त्यात घालणार आहोत. तो तुम्ही ऑप्शनल आहे, तो घालू शकता किंवा नसेल आवडत तर नका घालू तुम्ही. मग त्यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा मटन मसाला घालणार आहोत आणि अर्धा चमचा आपण बिर्याणी मसाला घालणार आहोत. त्याने काय होते, चव खूप छान लागते. तुम्ही घालत नसाल तर एकदा घालून बघा. तोपर्यंत आपण आपला तांदूळ भिजायला ठेवला होता. आपला तांदूळ छान असा भिजला आहे. बासमती तांदूळ आहे हा. तुम्ही बघू शकता किती छान भिजला आहे. आता हा आपण कुकरमध्ये टाकूया. कुकरमध्ये टाकून झाल्यानंतर तो छान असा मिक्स करून घ्यायचा. तेलामध्ये परतून घ्यायचा. 2 मिनटं चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा. बघा आपला तांदूळ छान असा तेलामध्ये मिक्स झाला आहे मसाल्यांमध्ये. आपण त्यात 1 ग्लास पाणी घालणार आहोत. कारण तांदूळ भिजलेला होता त्यामुळे 1 ग्लास पाणी पुरेसं होतं. आता मस्त मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून त्याच्या शिट्टी घ्यायला ठेवूया. 1 शिट्टी फुल गॅसवर आणि 1 कमी गॅसवर घ्यायची. त्याच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या. चला तर आता आपल्या शिट्ट्या झाल्या आहेत कुकरच्या. आता आपण गॅस बंद करूया. कुकर गार व्हायची वाट बघू. आपला कुकर आता गार झाला आहे आणि आपला मसाले भात तयार आहे. चला तर मग आता एका प्लेटमध्ये आपण आपला मसाले भात सर्व करूया. कसा वाटला मग तुम्हाला? एकदा ट्राय नक्की करून बघा. कसा वाटला तेही सांगा.